नमस्कार सर्वांना. आज आपण वैदिक गणित या विषयामध्ये दोन अंकी संख्यांचा वर्ग बघणार आहोत. अशा संख्या ज्या 100च्या जवळच्या असतील, बरोबर. तर त्यासाठी आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. ते कसं आहे तर 94चा आपण वर्ग करत आहोत. तर कसा करायचा बघा. तर पहिली स्टेप अशी आहे, 94 100मधून वजा करायचे. 100 वजा 94, 100 मायनस 94. उत्तर किती येतं 6, म्हणजे 6 आलं. ओके, ही आपली फर्स्ट स्टेप झाली. सेकंड स्टेप काय? सेकंड स्टेप अशी आहे, ह्या 6चा आपल्याला वर्ग करायचा आहे. 6चा वर्ग किती येतो 36, म्हणजे 36 आला, बरोबर. थर्ड स्टेपमध्ये हा जो आपण 6 जो डिफरन्स काढला आहे तो 94 मधून सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. 94 म्हणजे 94 वजा 6, 94 मायनस 6 किती येतात 88, बरोबर. आणि स्टेप 4ला चौथ्या पायरीला आपल्याला काय करायचं आहे की हा 88 आणि हा 36, 88च्या मागे 36 म्हणजे 8836, हा झाला 94चा वर्ग, बरोबर. मग आपण अशा ह्या सोप्या पद्धतीने 94चा वर्ग आपण शोधलेला आहे. तर ही उदाहरणं तुम्ही तोंडीही करू शकता. एवढी सोपी उदाहरणं आपण ह्यामध्ये बघत आहोत. तर आपण अजून 2-3 उदाहरणं या संदर्भातली पाहूया. आपलं दुसरं उदाहरण आहे 91चा वर्ग. मग आपली पहिली पायरी काय आहे? स्टेप 1, आपला 100मधून 91 वजा करायचे आहेत, म्हणजे किती राहिले 9. 100 मायनस 91 9. स्टेप 2, 9चा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे, म्हणजे 9चा वर्ग किती येतो 81. स्टेप 3 मध्ये आपण काय करणार आहोत तर हा जो 9 आहे तो 91 मधून वजा करायचा, म्हणजे डिफरन्स वजा करायचा. किती येतो बघा 91 वजा 9 येतात किती 82, म्हणजे 91 मायनस 9 येतात आपले 82, बरोबर. आणि स्टेप 4 मध्ये आपला हा नंबरच्या मागे हा वर्ग जसा तसा लिहायचा आहे, म्हणजे ह्या नंबरच्या मागे हा स्क्वेअर जसाच्या तसा लिहिला की आपल्याला उत्तर मिळालं. किती मिळालं 91च्या स्क्वेअरचं उत्तर 8281, म्हणजेच 8281. ओके, आता आपण अजून एक उदाहरण पाहूया. तर आपलं तिसरं उदाहरण आहे 87चा वर्ग. तर आपण पहिली स्टेप काय करतो तर 100मधून 87 वजा करतो, म्हणजे 100 मायनस 87 किती येतात 13 आला. डिफरन्स किती आला, फरक आला 13. स्टेप 2ला आपण काय करतो, जो डिफरन्स आहे त्याचा वर्ग करतो, म्हणजेच फरकाचा वर्ग, म्हणजे 13चा वर्ग किती येतो 169, म्हणजे 13चा स्क्वेअर येतो 169. स्टेप 3ला काय करतो तर ह्या 87 मधून हा फरक वजा करतो, म्हणजे 87 वजा 13 किती येतात 74 येतात, बरोबर आहे. म्हणजे 87 मधून 87 मधून 13 सबस्ट्रॅक्ट केलं 74 आले. पण आता ह्यामध्ये एक वेगळी गोष्ट अशी आहे की जेव्हा तुमचा वर्ग हा 3 अंकी संख्या येतो तर त्या 3 अंकी संख्यापैकी आपल्याला फक्त 2 अंकच घ्यायचे असतात स्क्वेअरसाठी. आणि हा जो एक एक्स्ट्रा एक आहे, जो 3 अंकी संख्येतला पहिला अंक आहे, तो ह्या 74 मध्ये अधिक करायचा. 74 1 किती आले 75 आले, बरोबर. स्टेप 3ला ही पद्धत आपल्याला वापरायची आहे. जेव्हा 3 अंकी वर्ग येतो त्यावेळेला ह्या फरकाचा, त्यावेळेलाच हे करायचं आहे. ओके. आणि स्टेप 4ला आपल्याला नेहमीप्रमाणेच ह्या 75च्या पुढे हा 69 असा लिहायचा आहे, बरोबर. म्हणजे आपण इथे काय केलं की जेव्हा इथे 3 डिजिट्स नंबर मिळाले 169, बरोबर, तर आपल्याला 2 अंकी संख्यांचा वर्ग करताना ह्यातले फक्त 2 डिजिट्सच कन्सिडर करायचे आहेत. हा जो फर्स्ट डिजिट आहे तो ह्या डिफरन्समध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. देअरफॉर वी ॲडेड 74 प्लस 1. आन्सर इज 75. मग आपण काय केलं पुढे 75च्या पुढे हा 69 ॲज इट इज असा लिहिलेला आहे. मग आपल्या 87चा स्क्वेअर किती आला 7569, म्हणजे 87चा वर्ग आला 7569. मग ह्या पद्धतीची अजून आपण 2 उदाहरणं पाहूया. आपलं पुढचं उदाहरण आहे 89चा वर्ग. मग आपली पहिली पायरी आहे
100मधून 89 वजा करायचे म्हणजे किती येतात 11. 100 - 89 11. दुसऱ्या पायरीमध्ये आपण काय करतो की ह्या 11चा वर्ग करतो म्हणजे 11चा स्क्वेअर करतो. किती येतो 11चा वर्ग 121 म्हणजेच 121 बरोबर. स्टेप 3 मध्ये आपण हा जो फरक आहे तो 89मधून वजा करतो म्हणजे हा डिफरन्स 89मधून आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचा आहे म्हणजेच 89 वजा 11 89 - 11 किती येणार तर 78. का तर 10 वजा केल्यावर 79 येतात आणि 1 वजा केल्यावर 78 येतात बरोबर आहे. मग 78 उत्तर आपण इथे लिहिलेलं आहे. पण आपल्याला माहिती आहे की आपल्याला जो ह्या 78च्या पुढे लिहायचा जो आकडा आहे तो 2 अंकी असणं आवश्यक आहे. पण आपला वर्ग किती आला आहे 121. आपला स्क्वेअर आला आहे 121. तर हा जो नंबर आहे तो आपल्याला ह्यामध्ये 78मध्ये प्लस करायचा म्हणजेच अधिक करायचा. किती होतं उत्तर 79 येतं. मग स्टेप 4ला आपण ह्या 79च्या पुढे हा 21 लिहिला की आपलं उत्तर झालं. मग अशा पद्धतीने आपण 19चा वर्ग 7921 म्हणजे 7921 असा काढलेला आहे. आता आपण एक वेगळ्या पद्धतीचं उदाहरण पाहणार आहोत. त्यामध्ये आपण बघतोय 98चा वर्ग. तर आपली पहिली स्टेप नेहमीप्रमाणेच करायची आहे. तर स्टेप 1 मध्ये आपण 100मधून 98 वजा करतोय म्हणजे किती झाले तर 2. स्टेप 2ला म्हणजे पायरी दुसरी कशी करणार आपण तर 2चा वर्ग म्हणजे जो फरक आहे जो डिफरन्स आहे त्याचा वर्ग केला म्हणजे स्क्वेअर केला. किती आला 4. 2चा स्क्वेअर 4 बरोबर. स्टेप 3 मध्ये आपण जो फरक आहे तो 98मधून वजा करतो म्हणजे 98 वजा 2 बरोबर म्हणजेच किती आले 96 आले बरोबर आहे. स्टेप 4 मध्ये आपण या 96 समोर हा जो फरक आहे तो लिहायचा आहे. पण इथे प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला जो वर्ग पाहिजे तो 2 अंकी पाहिजे पण इथे किती आहे 1च अंकी वर्ग आहे. तर आपण ह्यामध्ये करू शकतो की हा मागे 0 द्यायचा म्हणजेच हा लिहिताना जर वर्ग 1 अंकाचा वर्ग जर 1 अंकीचा आला तर आपल्याला लिहायचं आहे 0 जो काय नंबर असेल तो. आता समजा इथे 1 आला असतं तर आपण 1चा वर्ग 1 असेल तर 0 लिहिलं असतं म्हणजे आपला 98चा वर्ग किती आला 9604 म्हणजे 9604. बघा आपण इथे काय केलंय की 2चा स्क्वेअर किती येतो आपला 4 येतो पण आपल्याला जो ह्या ज्या फरकाच्या पुढे डिफरन्सच्या पुढे जो नंबर लिहायचा आहे तो कसा असला पाहिजे 2 डिजिट असला पाहिजे. पण आपला स्क्वेअर किती आहे फक्त 1 डिजिट आहे. तर आपल्याला त्याला 2 डिजिट कन्वर्ट करायचं आहे त्याची व्हॅल्यू न बदलता म्हणून आपण ह्याच्या मागे 0 दिला म्हणजे 0 दिला आणि हा 04 ॲज इट इज आपण इथे लिहिलेला आहे. तर आपलं पुढचं उदाहरण आहे 81चा वर्ग. आपली फर्स्ट स्टेप आहे 100 वजा 81 म्हणजेच किती होतात तर 19 होतात. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करतो की 19चा वर्ग करायचा आहे म्हणजेच 19चा स्क्वेअर करायचा आहे बरोबर. किती येतो 361 म्हणजे 19चा वर्ग येतो 361 बरोबर. स्टेप 3 मध्ये आपण काय करतो की हा जो 81 आहे त्यामधून आपण हा जो फरक काढलेला आहे म्हणजे डिफरन्स आहे 81 मधून हा 19 सबस्ट्रॅक्ट करतो म्हणजे 81 वजा 19. मग आपण हे कसं करायचं हा पूर्ण संख्या धरायची म्हणजे 20 धरायची. 81 वजा 20 किती होतात 61 होतात पण हा 20 आकडा नाही आहे ते 19 आहे म्हणजे 1ने आकडा वाढवायचा म्हणजे किती होतात 62 म्हणजे 81 - 19 उत्तर किती येतं 62. पण आपला नियम काय आहे की आपल्याला हे 2 अंक ह्याच्या पुढे लिहायचे असतात पण आपल्याकडे हा तिसरा अंक आहे पहिला तो ह्यामध्ये अधिक करायचा म्हणजे किती होतात बघा 65 म्हणजेच 65. 62 अधिक 3 65 झाले बरोबर आहे. आता स्टेप 4 एकदम सोपी ज्यामध्ये तुम्ही काय करणार की ह्या 65च्या पुढे हा 61 लिहिणार म्हणजेच आपला 81चा स्क्वेअर मिळाला 6561. 81चा वर्ग आहे 6561. तर अशा पद्धतीने आपण हा 2 अंकी संख्यांचा वर्ग 100च्या जवळ असलेल्या संख्या हा पाहिला. हा तुम्ही तोंडीही करू शकता
जर तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.